नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग तशी अवस्था खरं पाहायला गेलं तर सध्या झाली आहे. काल अचानक ट्रम्प साहेबांनी सीज फायर बंद झालं, कॅन्सल झालं असं जाहीर केलं. आम्ही इराणवर पुन्हा हल्ले करू असंही सांगितलं. त्यामुळे क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या, पुन्हा बॉन्ड यील्ड वाढलं, 4.56पर्यंत गेलं. विक्स वाढला. क्रूड काल संध्याकाळी बघितलं तर 81पर्यंत गेलं होतं. इराणला त्यांचं ऑइल विकायला जी परवानगी दिली होती ती परवानगीसुद्धा कॅन्सल केली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मार्केट पडलं आणि मार्केट जवळजवळ 1600 पॉईंट काल कोसळलं. या सगळ्याचा विचार करता आज काय होईल म्हणून बघितलं तर गिफ्ट निफ्टी 60 ते 70 पॉईंट तेजीत दाखवत आहे. जेवढं क्रूड वाढेल, वाटलं होतं की आज 90च्या आसपास जात आहे की काय, तशीही स्थिती दिसत नाही आहे. काल 81 होतं ते क्रूड आज 79च्या घरात आहे. म्हणजे गेल्या वेळेला जो परिणाम झाला होता तेवढा परिणाम या वेळेला होईल असं दिसत तरी नाही. पाहूया काय होतं आहे ते. पण जगातल्या सगळ्या लोकांनी त्यावेळेला जो परिणाम झाला त्याच्या विरोधात उपाययोजना केलेली आहे की बाबा क्रूडचे साठे केले पाहिजेत का, क्रूड आपण ज्या देशाकडून घेतो त्याच्याकडून मिळेन असं झालं तर दुसरीकडून मिळेल, म्हणजे प्लॅन बी. हा प्लॅन बी प्रत्येक देशाने आता केला आहे. त्यामुळे गेल्या वेळेला जे भयानक परिणाम दिसले होते तेवढे परिणाम दिसतील या वेळेला असं दिसत नाही आहे. सरकारला मोबाईल, त्याचे पार्ट्स, चिप्स, डिस्प्ले करतात, डिस्प्ले स्क्रीन असतो त्याचे पार्ट्स, याची टंचाई होऊ नये म्हणून सरकारने 31 मार्च 2029 पर्यंत इम्पोर्ट ड्युटी लागणार नाही असं सांगितलं आहे. हे सगळे पार्ट्स इम्पोर्ट करण्यासाठी जी ड्युटी लागते ती बसवली जाणार नाही असं सांगण्यात आलं आहे. पण काल आश्चर्यकारक म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टरचीही खरेदी आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी 1963 कोटींची आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टरची खरेदी 790 कोटींची आहे. बॉन्ड यील्ड 4.58 आहे. डॉलर इंडेक्स 100.95 आहे, तर क्रूड 79च्या घरात आहे. काल BSEचा शेअर अचानक मार्केट बंद व्हायच्या आधी 3 ते 3.5 या वेळात वाढला. त्यांना आणि ट्रेडर्सना लक्षात आलं की काय कुणास ठाऊक की आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा वाढदिवस आहे, तर तो वाढदिवस रेडमध्ये कशाला साजरा करायचा असा विचार आला की काय, अशी एक शंका येते आहे. SBI फंड्स यांचा IPO येतो आहे. हा पूर्णपणे OFS आहे. 14 जुलै ते 16 जुलै या कालावधीत येतो आहे. प्राईस बँड 545 ते 574 आहे. 26 शेअरचा लॉट आहे आणि 21 जुलैला याचं लिस्टिंग होईल. काही बातम्या आहेत त्या पाहूया. SML इसूझू उत्पादन वाढलं आहे, विक्री वाढली आहे,
निर्यात मात्र कमी झाली आहे. टी व्ही एस मोटरनी IOC बरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली आहे. LPG सिलेंडर डिस्ट्रीब्युशनसाठी ही पार्टनरशिप करण्यात आली आहे. नाल्कोनी NLC इंडिया बरोबर जॉईंट व्हेंचर केला आहे. 1080 मेगावॅट कॅप्टिव्ह थर्मल प्लांट अंगुल ओरिसामध्ये डेव्हलप करण्यासाठी हे जॉईंट व्हेंचर करण्यात आलं आहे. टाटा स्टीलचा शेअर काल एवढा पडला नव्हता. क्रूड स्टील उत्पादन 11% वाढलं आहे. डिलिव्हरी 9% वाढले आहे. जमशेदपूर आणि कलिंगनगर इथलं उत्पादन वाढल्यामुळे ही वाढ दिसते आहे. महिंद्रा अँड महिंद्रा SUVच्या किमती 2.7%नी तर कमर्शियल व्हेकलच्या किमती 2%नी 10 जुलैपासून वाढवणार आहे. आज TCSचा रिझल्ट आहे. मला कमेंट विचारली जाते की IT कंपन्यांवर बोला. सध्या IT कंपन्यांवर बोलण्यासारखं जास्त काही नाही आहे. पण एकच गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे IT कंपन्या इथून फारशा पडणार नाहीत. एक 200 ते 250 रुपये पडतील, जास्त पडणार नाहीत किंवा 5%. पण आपण शेअर विकत घेतो तो जी कंपनी वाढण्याची शक्यता आहे, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट वाढेल अशा कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक करतो. त्यामुळं वाढण्याची शक्यता किती आहे तर अजून काही काळ जावा लागेल वाढण्याची शक्यता निर्माण होण्यासाठी. पण पडण्याची शक्यता मात्र नक्कीच कमी झाली आहे. ज्यांना 3-4 वर्ष थांबायचं आहे त्यांनी गुंतवणूक करायला हरकत नाही. IRB इन्फ्राचं टोल कलेक्शन 28% वाढलं आहे. ते 8.08 बिलियन एवढं झालं आहे. पूर्वी 6.31 बिलियन एवढं होतं. JSW एनर्जी एप्रिल 2026 पासून 1081 मेगावॅट रिन्युएबल एनर्जी कपॅसिटी त्यांनी कमिशन केली आहे. म्हणजे टोटल कपॅसिटी कमिशन करण्यात आली 14,335 मेगावॅट. आणि एप्रिल 2026 पासून 442 मेगावॅट सोलर, 108 विंड, 381 हायब्रिड आणि 150 मेगावॅट हायड्रो कपॅसिटी त्यांनी ॲड केली आहे. फिनिक्स रिटेल कॉन्ट्रीब्युशन 32% झालं आहे त्यांच्या व्यवसायामध्ये. ते 4,727 कोटी एवढं झालं आहे. क्रॉम्प्टन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड यांनी क्रॉम्प्टनला दिलेली ऑर्डर वाढवलेली आहे. ही ऑर्डर आता 64.99 कोटी एवढी झाली आहे. ग्रॅफाईट ही जर्मनीमधलं त्यांची स्पेशालिटी आणि कोटिंग डिव्हिजन बंद करणार आहे. कमेंटमध्ये मला विचारण्यात आलं होतं की तुम्ही रेव्हेन्यूबद्दल सांगितलं तसंच मार्जिनबद्दलही सांगा. आता त्यांना कुठलं मार्जिन अपेक्षित आहे ते मला समजलं नाही. पण एकंदरीत त्यांनी रेव्हेन्यूचा उल्लेख केला होता, म्हणजे बिझनेसमधलं मार्जिन असावं. कारण आपण शेअर मार्केटमध्ये मार्जिन कॉल घेत असतो, ते मार्जिन इन ट्रेडिंग म्हणतो. तर एक असतं ते मार्जिन इन बिझनेस असतं, म्हणजेच प्रॉफिट मार्जिन. एक असतं ते ग्रॉस प्रॉफिट मार्जिन असतं आणि एक असतं ते नेट
प्रॉफिट मार्जिन असतं. रेव्हेन्यूमधून, रेव्हेन्यू म्हणजे काय मी त्या दिवशीच सांगितलं आहे, किती गुड्स विकले त्याला किती रुपयांनी विकले, प्राईस, त्याचा केलेला गुणाकार म्हणजे रेव्हेन्यू. या रेव्हेन्यूमधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड वजा करायची. म्हणजे आता 10 रुपयाची खेळणी आहेत, एक खेळणं 10 रुपयाला, अशी 10 खेळणी विकली आहेत म्हणजे रेव्हेन्यू झाला 10 100 रुपये. याची कॉस्ट ऑफ गुड्स एका खेळण्याची 6 रुपये होती म्हणजे 10 खेळण्याची कॉस्ट झाली 60 रुपये. तर रेव्हेन्यूमधून कॉस्ट ऑफ गुड्स वजा केले म्हणजे 100 वजा 60 म्हणजे 40. आता हा जो 40 प्रॉफिट आहे तो प्रॉफिट डिव्हायडेड बाय रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय 100 असं जर केलं, कारण टक्केवारी आपण सांगत असतो, म्हणजे 40 भागिले 100 गुणिले 100 म्हणजे 40% प्रॉफिट झाला. आता नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट हा अल्टिमेट बॉटम लाईनला दाखवला जातो किंवा अल्टिमेट बॉटम लाईन असतो. याच्यामध्ये रेव्हेन्यूमधून कॉस्ट ऑफ गुड्स, ऑपरेटिंग कॉस्ट, रेंट, टॅक्सेस, इंटरेस्ट सगळ्या गोष्टी वजा करायच्या असतात. म्हणजे आता समजा रेव्हेन्यू किती होता, 10 रुपये एका खेळण्याची किंमत आणि 10 खेळणी घेतली आहेत म्हणजे 10 10 100 रेव्हेन्यू होता. या रेव्हेन्यूमधून 60 रुपये कॉस्ट ऑफ गुड्स वजा केले, 10 रुपये ऑपरेटिंग कॉस्ट वजा केली, 10 रुपये रेंट वजा केला आणि टॅक्स इंटरेस्ट 5 रुपये वजा केले. असे 85 रुपये वजा केले म्हणजे नेट प्रॉफिट झाला 15 रुपये. 100 रुपयावर 15 रुपये नेट प्रॉफिट म्हणजे 15 डिव्हायडेड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजेच 15% नेट प्रॉफिट झाला. तो बॉटम लाईनला दिसेल. म्हणजेच या मार्जिनचा उपयोग काय असतो, तर याच्यामध्ये खर्चही असतो आणि तुमची विक्रीही असते. तर तुम्ही किती कार्यक्षमतेने तुमचा व्यवसाय चालवताय, कमीत कमी खर्चामध्ये कसं काय उत्पादन करताय आणि कसा फायदा अधिकाधिक मिळवण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे एक कंपनी 100 रुपयावर 25 रुपये प्रॉफिट कमवते आणि एक कंपनी 100 रुपयावर 15 रुपये प्रॉफिट कमवते. याचा अर्थ जी कंपनी 25 रुपये प्रॉफिट कमवते ती अधिक कार्यक्षम आहे असं म्हणावं लागेल. म्हणजेच मार्जिनवरून फायनान्शियल हेल्थ आणि ग्रोथ म्हणजेच त्या बिझनेसचं आर्थिक आरोग्य आणि प्रगती या दोन्हीचा मिलाफ कसा घातला जातोय ते समजतं. पण मार्जिन तुलना करताना एका कंपनीचं दुसऱ्या कंपनीशी तर सेक्टरचा विचार करावा लागेल. प्रत्येक सेक्टरचं मार्जिन हे वेगळं असतं आणि त्याप्रमाणे आपण विचार केला पाहिजे. काल बालाजी एमाइन्स आणि अल्काइल एमाइन्स हे दोन्हीही शेअर वाढत होते, कारण अँटी डम्पिंग ड्युटी या कंपन्यांच्या केमिकल्सवर लावण्यात येणार आहे म्हणून. आणि त्याचप्रमाणे बिल्डिंग इक्विपमेंट्स किंवा कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटवर सुद्धा सरकार सवलत देणार आहे म्हणून ॲक्शन कन्स्ट्रक्शन, BEML, सांघी मूव्हर्स, एस्कॉर्ट्स या कंपन्यांचे शेअर काल सुरुवातीला वाढत होते, कारण कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट या कंपन्या
उत्पादन करतात म्हणून. आता आज आणखीनच गोंधळ आहे. जी महासत्ता आपण अमेरिकेत म्हणतो तिचा नायक आहे, तो नायक जगाला प्रगतीपथावर नेण्याच्या ऐवजी जगाची त्यामुळे अधोगती होती आहे का आणि नायक असलेला खलनायक बनतो आहे का, हा एक विचार आहे. तर मार्केटच्या दृष्टीने ट्रम्प काहीही बोलले, चांगलं बोलले की सगळी मार्केटं वाढतात आणि खराब बोलले की मार्केट घसरतं. तर त्या दृष्टीने नायक आहे की खलनायक आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. बघूया आजच्या मार्केटमध्ये काय होतं आहे आणि मार्केट कसं जात आहे. पण गिफ्ट निफ्टी तरी व्हिडिओ करायच्या आधी थोडीशी तेजी, एक 60-70 पॉईंटची तेजी दाखवत होतं. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.